या IPS अधिकाऱ्याचे अनेक व्हिडिओ आत्तापर्यंत व्हायरल झालेत. त्यातले तुम्ही काही पाहिले देखील असतील. या अधिकाऱ्याचे नाव आहे अभिषेक पल्लव. ते छत्तीसगडमधील चर्चेत असलेल्या अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. व्हायरल SP म्हणून प्रसिद्ध असलेले अभिषेक पल्लव त्यांच्या अनोख्या शैलीसाठी ओळखले जातात. ते गुन्हेगारांविरोधात कारवाईचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असत. त्यामुळे त्यांना व्हायरल SP हे नाव मिळालं. त्यांच्या कामाचं नेहमीच कौतुक झालं, पण त्यांच्याविषयीचे वादही कमी नाहीत. हा छापा नेमका कोणत्या प्रकरणासाठी टाकण्यात आला याची संपूर्ण माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र त्यांना फॉलो करणाऱ्या लोकांच्या भुवया यामुळे उंचावल्या आहेत. सोशल मीडियावर तर अभिषेक पल्लव यांच्या ट्रोलिंगचे जोरदार कॅम्पेन सुरू झाले आहे. हे अभिषेक पल्लव आहेत तरी कोण, त्यांना का ट्रोल केलं जातंय, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. IPS अभिषेक पल्लव हे छत्तीसगड कॅडरमधील 2013 बॅचचे अधिकारी आहेत. ते विशेषतः नक्षलवादग्रस्त भागात त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म 2 सप्टेंबर 1992 रोजी बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील नारकोठारी गावात झाला. त्यांचे वडील ऋषिकुमार हे भारतीय सैन्याच्या मिलिटरी इंजिनिअरिंग सेवेत इंजिनियर होते, तर आई आशादेवी या गृहिणी होत्या. त्यांच्या वडिलांच्या नोकरीमुळे त्यांचे शालेय शिक्षण विविध केंद्रीय विद्यालयांमध्ये झाले. 1999 मध्ये गोवा मेडिकल कॉलेजमधून ते MBBS झाले आणि 2009 मध्ये त्यांनी दिल्लीतल्या एम्समधून मानसोपचारशास्त्रात MD पूर्ण केले. यानंतर त्यांनी राम मनोहर लोहिया आणि GB पंत हॉस्पिटलमध्ये मानसोपचार तज्ज्ञ आणि सहाय्यक प्राध्यापक म्हणून देखील काम केलं. मात्र समाजासाठी मोठ्या स्तरावर योगदान देण्याच्या उद्देशाने त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू केली आणि 2012 मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश आलं आणि त्यांनी IPS सेवा स्वीकारली. अभिषेक पल्लव यांचे नाव त्या अधिकाऱ्यांमध्ये घेतले जाते जे राज्यातील मागील आणि विद्यमान दोन्ही सरकारांच्या जवळचे मानले जात होते. भूपेश बघेल यांच्या सरकारमध्ये ते बराच काळ नक्षल प्रभावित भागामध्ये SP म्हणून कार्यरत होते. दरम्यान त्यांनी लोन वर्राटू म्हणजेच घर वापसी ही मोहीम राबवली. या मोहिमेमुळे अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. त्यामुळे त्यांच्या सरकारमध्ये त्यांची चांगली प्रतिमा निर्माण झाली. अलीकडे CBIने छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई केली. दरम्यान माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, आमदार देवेंद्र यादव आणि अनेक वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या घरावर यामध्ये छापे टाकण्यात आले. यामध्ये अभिषेक पल्लव यांचा देखील समावेश आहे. अनेक लोकांचे आयडॉल असलेल्या अभिषेक पल्लव यांचे नाव महादेव सट्टा प्रकरणात जोडलं गेल्याने त्यांना मानणारा मोठा वर्ग हैराण झालाय. आता या प्रकरणात त्यांचे कनेक्शन आहे तरी काय, यातील सत्यता आहे तरी काय, हे CBIच्या चौकशीनंतर स्पष्ट होईल. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच लेट्सअपचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.